नमस्कार, मी फराह खान. जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण करिअरच्या अनेक पर्यायांवर चर्चा करतो. क्रीडा हेही एक असं क्षेत्र आहे ज्यात आपण उत्तम करिअर घडवू शकतो. आपल्या देशात अनेक खेळांना प्राधान्य दिलं जातं आणि त्यात कुस्ती तर महाराष्ट्राची शान आहे. मातीच्या आखाड्यातील कुस्ती झिंग आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या मॅटपर्यंत पोहोचली आणि अशा या कुस्तीच्या क्षेत्रात करिअर घडवायचं असेल तर मेहनतीसोबतच योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देखील आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र केसरी, रुस्तमे हिंद केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीत मानाचं स्थान पटकावणारे, अनेक पहलवानांना आखाड्यात धोबी पछाड देणारे कुस्तीपटू पैलवान अमोल बुचडे. सर, या शोमध्ये आपलं स्वागत. आपण चर्चेला देखील सुरुवात करणार आहोत, मात्र त्यापूर्वी मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की तुम्हालाही अमोल बुचडे यांना कुस्तीबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता. दरम्यान बुचडे सर, सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. कशा प्रकारे पोहोचलात, तुमचा आखाडा कसा राहिलेला आहे आणि तुमचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता? नमस्कार. हां, बोला सर. नमस्कार. साहजिकच या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी हॅलो हॅलो बोला सर. नमस्कार, बोला. हॅलो हां, नमस्कार. साहजिकच या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी मी माझ्याबद्दल थोडं सांगू इच्छितो. एक 14 वर्षाच्या असल्यापासून मी या क्षेत्रामध्ये आहे आणि गेली 20 वर्षे या क्षेत्रामध्ये आहे. सुरुवातीच्या काळात मातीपासून सुरुवात केली आणि बघता बघता राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल झालो. तिकडनं मी कोल्हापूर या ठिकाणी जिथं रामचंद्र सारंग हे माझे कोच होते त्यांच्या हाताखाली घडलो. तिकडनं मी दिल्ली, पंजाब या ठिकाणी सरावाला गेलो. तिकडनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालो. त्या पाठोपाठ महाराष्ट्र केसरी, रुस्तमे हिंद असे किताब मिळवले. परंतु हे सगळं गावातून चालू झालं आणि एक टप्प्यावर असं आत्तापर्यंत येऊन थांबलेले. या ठिकाणी मी आज तागायत मामासाहेब मोळ कुस्ती संकुल या प्रशिक्षण केंद्रावर सरावही करतो आणि मुलांना प्रशिक्षणही देतो. सध्याचे जे 3दा महाराष्ट्र केसरी झालेले आहेत विजय चौधरी, हेही आमच्याच तालमीचे विद्यार्थी आहेत. विजयसोबत असे अजून जवळजवळ 30 ते 40 मुलं त्या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहेत आणि ट्रेनिंगमधनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं नाव उंचावण्याची त्यांची तयारी त्या ठिकाणी जोरदार चालू आहे. नक्कीच बुचडे सर, या ठिकाणी आणखी एक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे आपण पाहतो की सध्या क्रिकेट आणि फुटबॉल यासारख्या खेळांकडे जास्त प्राधान्य दिलं जातं, त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. तर अशा वेळेला कुस्तीकडे कशा पद्धतीनं पाहायला हवं? हे तितकंच बरोबर आहे की कुस्तीसारख्या खेळाकडे जेवढ्या गांभीर्यतेने पाहायला पाहिजे तेवढ्या गांभीर्यतेने पाहिलं जात नाही आहे. क्रिकेट झालं, फुटबॉल झालं, हे जगाच्या पाठीवर किंवा इतर खेळांच्या मानाने फार लोकप्रिय खेळ झालेले आहेत. परंतु या खेळांच्या बाबतीत जसे सामान्य लोक विचार करत आहेत किंवा जे या खेळांच्या धोरणामध्ये विशेषतः काम करतायत, तर या लोकांनी या कुस्तीला त्या लेवलवर नेऊन ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ मी सांगेल, क्रिकेटचं ज्याप्रमाणे IPL चालू झालं त्यामुळे ती घराघरात तर होतीच, त्यामुळे ती आणखी लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी कबड्डीचं चालू केलं. कबड्डीनंतर तसं कुस्तीचंही चालू केलेलं आहे. परंतु आपली जी मातीची कुस्ती आहे ही सुरुवात आपल्या सर्व इंडियन पैलवानांची सुरुवात मातीतनंच होत असते आणि मातीतनंच होती आहे. बऱ्याच वर्षापूर्वीपासून आपण पाहिलं असेल, खाशाबा जाधव हे देखील मातीत प्रॅक्टिस करूनच मोठे झाले. आम्ही तेच करतोय. पण हे याच्या पाठीमागचे जी माणसं आहेत धोरणं ठरवणारी, यांनी त्याचा दृष्टिकोन बदलून ह्या स्पॉन्सरशिप्स किंवा IPL सारखे असे खेळाडूंच्या उपयोगी धोरणं आणून त्याची लोकप्रियता वाढवली पाहिजे आणि त्यासाठीची वाढेल याच्यासाठीची धोरणं त्यांनी अवलंबली पाहिजेत. नक्की सर, आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे जर एखाद्याला या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं असेल तर कुस्तीचं जे प्रशिक्षण आहे ते वयाच्या कितव्या वर्षी साधारणतः सुरू करायला पाहिजे? साधारणतः वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षापासून सुरुवात केली. एक आवड निर्माण करून दिली पालकांनी या विषयीची. त्याला पाल्याला या वयामध्ये नेऊन कुस्त्या दाखवणे किंवा त्याच्याविषयीची त्याच्या प्लेयरची आवड निर्माण करून देणे आणि साधारण
13-14व्या वर्षी प्रॉपर चालू केलं तरी 20व्या वर्षीपर्यंत चांगला परफॉर्मन्स, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा परफॉर्मन्स मिळू शकतो. नक्की सर, आपण प्रशिक्षणाकडे वळणार आहोत. मात्र या ठिकाणी आपल्याकडे कॉल आलेला आहे प्रेक्षकांमधून. अमोल देशपांडे आहेत अहमदनगरवरून. अमोल, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा अमोल सरांना नमस्ते. प्रश्न आहे की स्थानिक लेवलवरती खूप असे कुस्तीपटू आहेत जे तालुका स्तरावरती गाव स्तरावरती ज्यांना योग्य प्रकारचं प्रशिक्षण मिळत नाही आणि ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती म्हणून सुद्धा ते पुढे जाऊ शकत नाही. पण असे खूप खेळाडू आहेत कुस्तीमधले किंवा पैलवान आहेत की ज्यांच्याकडे खूप क्षमता आहे पण त्यांच्या क्षमतेला योग्य न्याय मिळत नाही. याच्यासाठी सरकारने एखादी योजना किंवा एखादे असं स्टेज उपलब्ध करून द्यायला पाहिजे. याच्याबद्दल आपलं काय मत आहे हे मला अमोल सरांना विचारायचं. नक्कीच एक चांगला प्रश्न आलेला आहे. ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत किंवा जे कुस्तीगीर आहेत त्यांच्यासाठी एक जो प्लॅटफॉर्म आहे तो मिळवण्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न होणं गरजेचं आहे, याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता सर? ॲक्च्युली या सर्व विषयांवर सरकारमध्ये प्रयत्न चालू आहेत. सरकारमध्ये गावोगावी तालमी आणि तालमींना निधी पाठवला जातो, परंतु याच्यात अभाव फक्त एका विषयाचा आहे की नुसतीच कुस्तीची आवड असणारे 100% माणसं आहेत, परंतु त्यांना तसं तालीम उपलब्ध करून दिली आहे शासनाने किंवा एक 10 गावात मिळून एक तालीम अशा पद्धतीचा रेशो आत्तापर्यंत आहे. पण तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की कौशल्य असणाऱ्या आपल्याकडे व्यक्ती आहेत, फक्त आपल्याकडे प्रशिक्षकांचा फार मोठा अभाव आहे, ते पण तंत्रशुद्ध. आपल्याकडे जुन्या काळची वस्ताद मंडळी आहेत ती त्यांच्या पद्धतीने करून घेतात, पण आत्ताच्या सध्याच्या स्पर्धेच्या काळात टिकायचं म्हटलं तर जे नवीन प्रशिक्षक हवेत तर ते नवीन प्रशिक्षक आपल्याकडे फार कमी आहेत. त्यामुळं ती अडचण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. साहजिकच आता नवीन प्रशिक्षक तयार करण्यापासूनची धोरणं सरकार अवलंबत आहे, त्यामुळं त्याचा रिझल्ट यायला अजून काही वर्ष जातील. त्यानंतर पण तुर्तास तरी मला असं वाटतं की ज्या पालकांचा कुस्तीकडे आपल्याला मुलाला नेण्याचा कल आहे त्यांनी साधारणतः स्वतः अभ्यास करून, जसं दंगल पिक्चरमध्ये त्या गीताच्या वडिलांनी स्वतः अभ्यास करून नवीन काय आलंय, नवीन डाएट कसा दिला पाहिजे याच्याबाबत स्वतः पालकांनी जर सतर्क राहिलं तर तुमच्या पाल्याचा वेळ वाचेल. जोपर्यंत त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षक मार्गदर्शक मिळत नाही तोपर्यंत स्वतः पालकांनी कष्ट केले तर नक्कीच कमी वेळात कमी वयामध्ये आपल्याला तो परफॉर्मन्स मिळू शकतो. फक्त पालकांनी जास्त कारणं न सांगता, म्हणजे हा तर प्रॉब्लेम आहेच, पण कारणं न सांगता जर आपल्या मुलाची पैलवानकी करून घेतली तर नक्कीच चांगला परफॉर्मन्स मिळू शकतो पालकांना देखील. नक्कीच अमोल सर, या ठिकाणी जर पालकांनी मेहनत घेतली, त्यांच्यासाठी काही केलं किंवा एक जो डाएट आहे तोही फिक्स केला, तरी पण मात्र या कुस्तीकडे एक यशस्वी करिअर म्हणून पाहता येईल का? नक्कीच यशस्वी करिअर म्हणून पाहता येईल. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल. याच्या आधी खेळाडूंना करिअर म्हणून कुस्तीकडे काय यावं हा गेल्या 10 ते 15 वर्षात पडलेला फार मोठा प्रश्न आहे. जुन्या काळात कसं व्हायचं की पैलवान असला की गावोगावी कुस्त्या व्हायच्या, त्याला त्यातनं पैसे मिळायचे, त्या पैशावर तो त्याचं घर चालवायचा आणि त्याचा रोजगार किंवा त्या पैशावर तो जमिनी खरेदी करून कित्येक जणांनी मोठमोठी शेती केलेली आहे. पण अलीकडच्या स्पर्धेच्या काळामध्ये हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावतोय. त्यासाठी मी ज्याप्रमाणे आधी म्हटलं की यामध्ये धोरणं बनवणारी किंवा ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांना इन्क्लूड केलं पाहिजे सरकारनी. मोठमोठ्या स्पर्धा, ज्याप्रमाणे आज आपण कबड्डीला प्लेयर्सला मिळणारी मानधन बघतो त्याप्रमाणे कुस्तीगीरांना मिळणारी मानधन झाली पाहिजेत. त्याच्यातही आमचा प्रयत्न असा राहील की आम्ही स्वतः सरकारशी या बाबतीत चर्चा करत असून, तुम्ही पाहता असाल की आता जे महाराष्ट्र केसरी झाले त्यांना सरकारने शासकीय सेवेत नोकरी दाखल केलेलं आहे. तर अशा विजेत्या खेळाडूंना सुद्धा जर अशा पदं दिली जशी बाहेरच्या राज्यात देतात तर याच्याकडे करिअर म्हणून फार मोठ्या प्रमाणात पाहून त्यात सक्सेस मिळवता येईल याची मी शाश्वती देतो. नक्कीच सर, या ठिकाणी आपण करिअर विषयी बोलतोय कुस्तीमध्ये आणि दुसरीकडे तुम्ही आर्थिक जे उत्पन्न आहे किंवा मानधन आहे त्याविषयी देखील सांगितलेलं आहे. तर आत्ताची जी परिस्थिती आहे त्यामध्ये कुस्तीपटूंना सुरुवातीला साधारणतः किती उत्पन्न मिळतं? आत्तापर्यंत साधारणतः ज्या गावोगावी तालमी आहेत आणि जी मुलं मातीवरची कुस्ती खेळत आहेत त्या मुलांना तरी, जी छोटी मुलं आहेत साधारणतः 15-1 वर्षाची, तर त्यांना साधारणतः महिन्याकाठीचा खर्च येतो 10-1 हजार रुपये. आणि साधारणतः ते जो सीझन असतो कुस्त्यांचा त्यांना एका सीझनला जवळपास 40-1 हजार असं रोज आखाड्यांवर इकडं तिकडं कुस्त्या करून मिळतात.
त्याच्यातनं ते गुजारान करतात. परंतु जी मुलं 20 वर्षाची 25 वर्षाची आहेत आणि चांगल्या जोडीत आहेत, म्हणजे चांगल्या रेंजला जी खेळतात, ती मुलं मातीवर कुस्त्या करून एका सीझनला जवळजवळ 2-2.5 लाखाच्या घरामध्ये जातात आणि त्यांचा तो खर्च जो असतो तो साधारण 1.5-2 लाखापर्यंत येतो खुराकाचा वगैरे. असं ते मॅनेजमेंट बसून ही मुलं करत असतात. परंतु जसा जसा मुलगा यशस्वी होईल तसं तसं त्याचं कुस्त्या करून मैदानी कुस्ती म्हणजे मातीवरली कुस्ती करून पैसे मिळवण्याचं प्रमाण वाढतं. आणि याच्याही पुढे जाऊन तुम्ही जर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलात, जसे तुम्ही राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक घेतलं, त्यानंतर तुम्ही राष्ट्रकुल आशियाई स्पर्धेत गेला, तर या ठिकाणच्या पदकामुळे तुम्हाला एकतर चांगल्या प्रकारची शासकीय सेवेतली नोकरी मिळते. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला त्याच विषयामध्ये प्रवीण होण्यासाठी सरकार मदत करते आणि त्याच्यामधनं त्याचं कुटुंब पूर्णपणे सुधारतं. अशा पद्धतीचं हे कुस्तीगिरांचं टप्पे बदलत जाणारं करिअर असतं आणि ह्यात जर सक्सेस होत गेला तर तो पूर्णपणे एक यशस्वी खेळाडू आणि एक यशस्वी माणूस बनू शकतो. नक्कीच सर, याविषयी आपण चर्चा तर करणारच आहोत. मात्र या ठिकाणी सोलापूरहून एक कॉल आलेला आहे राजू सय्यद यांचा. राजू, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्ते. सर, जे प्रशिक्षक आहेत आपले, प्रत्येक ठिकाणी जे प्रशिक्षण दिलं जातं पैलवानांना फडामध्ये किंवा जिम मध्ये, तर ते पैलवान बाहेर गेल्यानंतर समाजामध्ये ताकदीचा गैरवापर करू नये आणि चांगल्या पद्धतीने ताकदीचा चांगला फायदा करावा म्हणून असं मार्गदर्शन आपले जे मार्गदर्शक करतायत, ते मार्गदर्शक म्हणून थोडा मेसेज त्यांना दिला मार्गदर्शकांना तर चालेल. ते मार्गदर्शन करतायत पैलवानांना, थोडं शिक्षक प्रशिक्षक आहेत ते, हां, त्यांना थोडा मेसेज दिला तरी चालेल तुम्ही की जे ताकदीचा गैरवापर करू नये बाहेर आल्यानंतर. याविषयी कार्याला वापर केला तरी चालेल. याविषयी म्हणजे विषय बऱ्याच वेळा याच्यामध्ये असा आहे, बऱ्याच वेळा पाहायला मिळतं की काही वेळेस जे आपण आखाड्यामध्ये कुस्ती खेळतो त्यानंतर मग जेव्हा आपण समाजात वावरतो त्यावेळेस जे कुस्तीपटू आहेत किंवा प्रशिक्षक आहेत त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल सर? नक्कीच याचा पूर्णपणे तुमच्या मुलाला कुस्ती केल्यापासून, म्हणजे आजकाल अशी परिस्थिती आहे की ह्याची पाळंमुळं काही तेव्हाच येत नाही आहेत की मुलगा तालमीत राहतो आणि बाहेर जाऊन ताकदीचा गैरवापर करतो. तर याची पाळंमुळं घरातच रुजलेली असतात. आता या ठिकाणी जर घरामध्ये चांगले संस्कार असतील किंवा त्या मुलांना मार्गदर्शक चांगले असतील तर अशा पद्धतीचं केसेस फार कमी होतात. परंतु काय होतं, थोडंसं बाजूला जाऊन मी आउट ट्रॅकला जाऊन मी थोडी चर्चा करेन की या ठिकाणी आजपर्यंतचा इतिहास पाहिला ना आपण, तर कुस्तीगिरांचा वापर हा राजकारणी लोकांनी आणि इतर संधी साधू लोकांनी करून घेतलेला आहे. याचं असं कारण आहे की कुस्तीगीर हा साधा सरळ आणि साधा भोळा मनुष्य जेव्हा उपजीविका करण्यासाठी पैशाची त्याला जेव्हा निकड भासते तेव्हा त्या निकडीपायी हे राजकारणी लोक त्यांना किंवा इतर संधी साधू लोक त्यांचा उपयोग करतात. परंतु बऱ्यापैकी आता हे प्रमाण घटलेलं आहे. स्वतः कितीक पैलवान चांगले शिकायला लागलेले आहेत, चांगले व्यवसाय करायला लागलेले आहेत. फक्त आता याच्यातनं विरोधाभास असाही जाणवतो की एखाद्या मुलानं जर चुकीचं काम केलं तर तो पैलवान म्हणून पण नाव लावतो. मग तिथेही पैलवानांची थोडी गळचेपी होती किंवा नाम बदनाम होतं. तर अशा दोन्ही पद्धतीचे हे भाग आहेत. परंतु ताकदीचा वापर किंवा ह्या प्रथा आता थोड्या कमी झालेल्या आहेत आणि बऱ्यापैकी पैलवान चांगला शिकायला लागलेला आहे आणि चांगला व्यवसाय करायला लागलेला आहे. त्या माध्यमातून ते चांगलं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न आहे. नक्की सर, आणखी एक कॉल आहे आपल्यासोबत. पुण्याहून मंगेश आहेत. मंगेश, काय प्रश्न विचारा? हॅलो. हां, बोला. नमस्कार भाऊ, मी मंगेश बोलतोय पुण्यावरून. माझा प्रश्न असा आहे की आपली मातीतली कुस्ती आणि मॅटवरची कुस्ती यामध्ये फरक काय आहे? एक चांगला प्रश्न आलाय. अच्छा, खरंच चांगला प्रश्न आहे. परंतु याचं उत्तर समाधानकारक कधीच कुणाला मिळलेलं नाही आहे. कारण जशी मातीतली कुस्ती मॅटवरची कुस्ती आली तर या प्रश्नाचे उत्तर देण्याचे बऱ्याच जणांचे व्ह्यूज वेगवेगळे आहेत. पण याच्या पाठीमागचं एक तात्पर्य किंवा याच्या पाठीमागचा एक संदेश मी असा सांगेल की मी स्वतः माती आणि मॅट दोन्हीवर खेळलेला पैलवान, त्यामुळं मला असा जास्त फरक असा जाणवत नाही आहे. फक्त आता तुम्ही मला विचारलं म्हणून मी सांगेल, फक्त जो कोणी तुम्ही कुठल्या आणि दुसऱ्यांना विचारलं ते म्हणतील एवढा फरक आहे तेवढा फरक आहे. पण फरक असा काही नाही आहे. दोन्ही खेळांमध्ये तुम्हाला फिजिकल फिटनेस फार महत्त्वाचा आहे.
माती असेल मॅट असेल, मातीमध्ये एवढाच फरक आहे की फक्त तुमचे पाय किंवा तुम्हाला जे स्पीड मॅटवर घेता येतं ते मातीत घेता येत नाही, पण तुम्हाला घेता येत नाही याचा अर्थ तुमच्या समोरच्यालाही घेता येत नाही. म्हणजे ते इक्वल असतं आणि तेच परत इकडे येतं. परंतु म्हणावा असा मोठा काही फारसा फरक नाही आहे. तुमच्यामध्ये फिटनेस असेल, योग्य ताकद, योग्य वजन असेल, योग्य डाएट तुमचा असेल तर दोन्ही तुम्ही समान प्रमाणात खेळू शकता. जास्त मोठा काही फरक नाही आहे. फक्त मला असं याच्यातनं संदेश द्यायचा आहे की माती आणि मॅट असा फरक करत बसण्यात वेळ घालवू नका. खशाबा जाधवांनी मातीत प्रॅक्टिस करून ऑलिम्पिकला मेडल आणले 1952ला. त्यामुळे हा प्रश्न आता इतपत विचारण्याची वेळ नाही आहे. मातीत सुरुवात सगळ्यांचीच होते. आज सुशील कुमार असतील, योगेश्वर दत्त असतील, यांनी देखील मातीवरच सुरुवात केली आहे, परंतु त्यांचा ग्राफ मॅटवर इतका वाढत गेलाय. त्यामुळे फरकाचा प्रश्न आपण विचारलाच नाही आणि काम करत राहिलं तर आपल्याला यश नक्की आणि लवकर आहे. नक्कीच सर, आपण याविषयी देखील चर्चा करणार आहोत. आणि मात्र या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता असल्याचं दिसून येते. आणखी एक कॉल आहे लखन बडेंचा बीडवरून. लखन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा लखन. हॅलो सर. हा बोला बोला लखन. ते आता जे पैलवान मैदानी कुस्ती खेळतात ते मेडिसिन हे करतात, त्यामुळे पैलवानांचं नुकसान होतं. आता आपण बघितलं ऑलिम्पिक मध्ये जाण्यासाठी नरसिंग यादवने सुद्धा त्यांच्या सोय केलं म्हणा की त्यांनी केलं ते त्यांचा फेल लागला. त्या मेडिसिनमुळे पैलवानांची बरबादी होती. याबद्दल काय सांगाल? मेडिसिन विषयी काय सांगाल सर? फार महत्त्वाचा प्रश्न आहे, फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. कसं आहे की या प्रश्नाची मी तुम्हाला जितकं उत्तर देऊ तितकं सफिशियंट राहणार नाही आहे. कारण मेडिकली हा विषय आहे. या विषयामध्ये डॉक्टर जास्त बोलतील. मला जितपत माहिती आहे तिथपर्यंत मी आपल्याशी बोलतो की या विषयामध्ये खेळ आणि मेडिसिन याच्यामध्ये दोन विषय असा आहेत की खेळासाठी लागणारं औषध म्हणजे तुम्ही आजारी पडलात किंवा तुमची फ्रॅक्चर झाले, इंजुरी झाली, त्यासाठी लागणारी औषधं आणि तुमची गुणवत्ता वाढीसाठी लागणारी औषधं ज्या औषधांवर बंदी आहे. तर बराच वेळा अशी गफलत होती की हे आजाराचं औषध आहे आणि ते बंदी केलेलं आहे. ह्याचं ज्ञान आपल्याकडे फार कमी प्रमाणात आहे. ह्याचं ज्ञान खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्येही त्या लेवलवर काही उपाययोजना केलेल्या नाहीत आणि प्लेअरमध्ये फार कमी प्रमाणात याची माहिती आहे. कुठली गोळी आणि तिच्यामध्ये काय कंटेंट आहे आणि ती याला चालू शकते की नाही याच्याबद्दल कोचेसला आणि खेळाडूंना दोघांनाही माहिती नाही आहे. त्यामुळं असे प्रकार घडत आहेत. पण नक्कीच ज्या मुलांना नाव उंचवायचं आहे ते कधीच असल्या विषयात जात नाहीत. परंतु आता आपण नर्सिंगच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर नर्सिंगच्या बाबतीत झालं हे फार कमी जणांना माहिती आहे की हे असं असं होतं आणि असं असं झालं. त्याचाही निकाल अजून लागलेला नाही आहे. परंतु मला असं वाटतं की माझ्यापेक्षा डॉक्टरांनी या विषयाचं तुमच्या प्रश्नाचं निरसन केलं तर छान राहील. आणि बाकी मी तर म्हणेन की जो खेळाडू ज्याला खेळायचं आहे, ज्याला मोठं व्हायचं आहे, तो असा कधी विचार करत नाही आहे. नक्कीच सर, आपण कुस्तीविषयी आणखीही काही प्रश्न आहेत त्यावर देखील चर्चा करणार आहोत. मात्र या ठिकाणी वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत कुस्तीपटू आणि कुस्ती प्रशिक्षक अमोल बुचडे सर आणि त्यांना आपण प्रश्न विचारतोय. तुमच्याही काही समस्या असतील तर तुम्ही विचारू शकता. आमचा टोल फ्री क्रमांक देखील तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. त्यासोबतच अमोल सर आणखी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, तो म्हणजे कुस्तीसोबतच अभ्यासाची जी जोड आहे, म्हणजे लहानपणापासूनच अगदी लहान वयातच मुलं कुस्तीला सुरुवात करतात, प्रशिक्षणाला सुरुवात करतात, तर तेव्हा अभ्यासाची जोड ही कितपत महत्त्वाची आहे आणि पदव्युत्तर शिक्षण हे किती गरजेचं आहे यासाठी? शिक्षण हे किती गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा शिक्षण हे गरजेचंच आहे. परंतु एखादा खेळ करत असताना, एखाद्या खेळासाठी दिवसातले 24 तास देत असताना साधारणतः जनरली म्हणजे एक टार्गेट ठेवलं की आता तर मी सांगेन की परदेशातले जे मोठमोठे खेळाडू आहेत कुस्तीचे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे आणि एखादा चांगला कुस्तीगीर काही त्याच्या फील्डमध्ये तो इंजिनियर आणि डॉक्टरपेक्षा कमी नसतो. तर मी तर म्हणेन की शिक्षणाची ही जोड पाहिजेच, पण याला फक्त पाल्य जबाबदार नसतो.
कारण लहानपणीपासूनचा त्याचा जो बेस बनवायचा असतो तो पालकांच्या हातात असतो. एक 14-15 वर्षाचा मुलगा झाला की ते आमच्याकडे प्रशिक्षकांकडे देतात आणि म्हणतात की याला तयार करायचं, की मग ते असं होऊ शकत नाही. तुम्ही जेव्हा लहानपणापासून आहात तेव्हाच त्याचा अभ्यास घ्या. मुलाच्या मेंदूची जी वाढ असते ती लहानपणी फार मोठ्या प्रमाणात टक्केवारीमध्ये जास्त असते. त्याला त्या वयात जे तुम्ही शिकवाल ते आयुष्यभर त्याला लागू पडत असतं. ॲटलिस्ट म्हणजे एखादं क्षेत्र जर तुम्हाला निवडायचं असेल तर त्याच्यासाठीचा अभ्यासक्रम काय असावा हे जरी पालकांनी ठरवून दिलं आणि त्या पद्धतीने जरी त्याचा अभ्यास घेतला तरी तो पुढं त्याच्या करिअरसाठी, स्पोर्ट्समधल्या करिअरसाठी फार फायद्याचा ठरतो. नक्कीच आणि सर, आपण याच्याही याविषयी पलीकडे जाऊन मी आणखी असं सांगेन की चर्चा करणार संपूर्ण आहोत. त्याचं मात्र या ठिकाणी एक प्रश्न आहे आपल्याला प्रेक्षकांमधून. कुलदीप तौर आहेत आपल्यासोबत बीडवरून. कुलदीप, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा सर, नमस्कार. तुमचा प्रश्न सलग विचारा कुलदीप. हा सर, सरांनी कधीपासून म्हणजे कुस्तीच्या क्षेत्रात हे केलं आणि आपल्याकडे कुस्ती म्हणजे कोणत्या आपण गावाला कुस्तीचं प्रशिक्षण देतात कुस्ती? हा थोडासा पर्सनल प्रश्न झालेला आहे सर, तुमच्याविषयी विचारले. मला ऐकायला आलेलं नाही, मला परत प्रश्न सर, सांगा. प्रश्न असा आहे की तुम्ही कुस्तीकडे कधीपासून आहात आणि सध्या कुठे प्रशिक्षण देत आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. अच्छा अच्छा अच्छा. मी कुस्तीत सांगितलं सुरुवातीलाच की मी 10 ते 14 वर्षापासून आहे आणि आता पुण्यामध्ये मी प्रशिक्षण देतोय. नक्कीच सर, आपण आता पुढची जी आपली चर्चा आहे ती सुरू ठेवणार आहोत. जी कुस्ती आहे त्याच्यामध्ये नोकरीचे पर्याय कसे उपलब्ध आहेत? अच्छा. कुस्तीमध्ये नोकरीचे पर्याय फार त्या मानाने फार कमी आहेत, परंतु मी म्हणेल की नोकरीपेक्षा सध्या स्वतःचा व्यवसाय असा जर पैलवानांनी चालू केला तर तो जास्त राहील, तो जास्त आपल्याला परवडेल असं मी म्हणेल. कारण आत्ता सध्या रेल्वेजमध्ये, भारतीय रेल्वेमध्ये कुस्तीगिरांना स्थान आहे, इंडियन आर्मीमध्ये आहे, इंडियन एअरफोर्समध्ये आहे, महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे. असे 4 ते 5 शासकीय संस्था मोठमोठ्या आहेत, त्यांच्यामध्ये पैलवानांसाठी, कुस्तीगिरांसाठी जॉब्सच्या ऑफर असतात. नक्कीच सर, या ठिकाणी आणखी एक कॉल आहे आपल्याला. संतोष आहेत नाशिकवरून. संतोष, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. सलग बोला, तुमचा टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा. हा, नाशिकवरून मी गणपत पाटील बोलतोय. हा, बोला. कुस्ती या खेळामध्ये मराठमोळा असताना सध्याची जर परिस्थिती जर बघितली तर तरुणांच याकडे ओढ कमी दिसतो. त्यासाठी तर काय तरुणांना संदेश देतील त्यांना काय ते देतील आणि त्याच्यामध्ये करिअर कसं केलं जाऊ शकतं? हॅलो. सर, हा, बोला. हा, कुस्ती या खेळामध्ये कसं केलं जाऊ शकतं आणि जो कराटे मातीचा जो खेळ आहे कुस्ती आज ग्रामीण भागामध्ये कुस्तीला खूप महत्व आहे आणि तरी कुस्ती कसं काय कमी शकत असं वाटत नाही का? तर या ठिकाणी प्रश्न आलेला आहे सर. ग्रामीण भागात प्रश्न मला परत कुस्तीला- सांगा तुम्ही. हा, कुस्तीला खूप महत्त्व असतं, मात्र ग्रामीण भागातील जे खेळाडू आहेत, पुन्हा तोच प्रश्न आहे, त्यांनी कुस्तीकडे कसं जावं किंवा जे नॅशनल लेवल किंवा राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर कशा प्रकारे त्यांना जाता येईल? हा, मला वाटतं याच्याविषयी मी आधी बोललेलो आहे. माझी स्वतःची जी परिस्थिती ती सांगितलेली आहे. हा, त्याविषयीच त्यांनी पुन्हा प्रश्न केला होता. तर मात्र आपण या ठिकाणी अजून एक जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे मुलींचा. आपण दंगल सिनेमा पाहिलेला आहे आणि गीता ज्या आहेत त्या रिअलमध्ये सुद्धा आहेत, वास्तवात असं झालेलं आहे. तर मुलींच्या दृष्टीनं हा खेळ एक उत्तम करिअर ठरू शकतो का? नक्कीच नक्कीच. मी तर म्हणेन मुलींसाठी फार मोठी सुवर्ण संधी आहे. या विषयामध्ये इंडियामध्ये कम्पॅरेटिव्हली इतर देशांपेक्षा इंडियाच्या मुलींमध्ये जास्त ताकद आहे असा अंदाज किंवा असं चित्र दिसून येत आहे. फक्त की तो विषय तोच आहे की डाएट आणि योग्य तंत्रशुद्ध प्रशिक्षण. परंतु मी तर म्हणेन आता मुलांपेक्षा इथून पुढं मुली जास्त आंतरराष्ट्रीय स्तरावरून मेडल घेऊन येतील आणि मुलांपेक्षा मुलींना जास्त मानमरातब मिळेल याच्या पुढं जे काही करिअर आहे कुस्तीचं. आणि इंडियन रेसलिंग फेडरेशन असेल किंवा इंडियन ऑलिम्पिक फेडरेशन असेल, यांच्या देखील तक्त्यामध्ये रेसलिंगमध्ये मुलींच्या मेडलची टॅली जास्त वाढायला लागलेली आहे. सो मुलींनी याच्याकडे पॉझिटिव्हली पाहावं आणि यामध्ये यावं आणि करिअर करावं असं मी आवाहन करेन त्यांना, कारण मुलींसाठी फार सुवर्ण संधी आहे यामध्ये.
नक्कीच सर, यामध्ये काही शंकाच नाही आहे. तरी पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढं अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमच्या जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये सध्या वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा पाहत रहा जय महाराष्ट्र.